ओके. ओके, वेलकम. सर्व सुलागी हायस्कूल मधले सर्व विद्यार्थी, सुलागी हायस्कूल बार्शी मधील सर्व विद्यार्थी यांचं मी आता जो पुढचा धडा मी सुरू करत आहे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हां, ठीक आहे. नाईक नवरे तू पण असते. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना या धड्यामध्ये मी या धड्याचा पहिला पार्ट आहे. यामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आतापर्यंत आपण भूमितीचे महत्वाचे 3 धडे शिकलेलो आहोत. त्याचे जे सराव संच आहेत ते सगळे सोडवलेले आहेत आपण. त्यातलं प्रत्येक उदाहरण आपण सोडवलेलं आहे. जो प्रश्नसंच आहे धड्याखालील म्हणजेच प्रॉब्लेम सेट, तो मात्र आपण रिव्हिजनच्या काळामध्ये सगळी गणितं त्यातली घेणार आहोत. तर आता मी भूमितीय रचना मी सर्वांना शिकवणार आहे. सर्वांनी हे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासायचंय की ज्याच्यातनं तुम्हाला 100% मार्क मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना पासिंग प्रॉब्लेम असतो त्यांना तर हे अगदी पर्वणीच आहे, की जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ आउट त्या प्रश्नांना मार्क पडतात. आणि जे मी घेणार आहे, ती सगळी गणितं घेणार आहे, काळजी करू नका. तुमच्याकडनं त्या गोष्टी करून घेतो मी. आणि म्हणजे तुम्हाला यासाठी आत्ता मात्र तुम्ही महत्वाचं करा, एक तिथं 2 पेन्सिली शार्प करून ठेवा. उद्या सुद्धा, परवा सुद्धा आपल्याला ते लागणार आहे. पेन्सिली टोक करत बसण्यात वेळ घालवला जाऊ नये. तुमच्याकडे व्यवस्थित वहीची पानं असावीत. एका पानावर 1 किंवा 2च रचना करायच्या. म्हणजे पानं जास्त जातील, परंतु आपण ते छान काम करूया. स्वच्छ व्यवस्थित काम असलं, की मग काही अडचण येत नाही. मी आता व्हिडिओ मोड सुरू करतो. तुम्हाला एक-एक रचना शिकवतो. हां, पेज काढतो. व्हिडिओ बंद होईल आपोआपच. चला, मोबाईल आडवा धरा, म्हणजे स्क्रीन मोठी होईल. लिहा रचना. नाव टाका आधी भौमितिक रचना आणि आकडा 1. रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ गिव्हन सेगमेंट. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. एक 2-3 ओळी सोडा आणि एक रेषाखंड 4.8 सेंटीमीटरचा काढा. जरा ऑड मुद्दाम देतोय मी. 4.8. त्याला साईडला नाव द्या ए आणि बी. आणि डॉट करताना आता मी जरी असं करत असलो, तर ते तुम्हाला दिसावं म्हणून. पण तुम्ही तसं नाही करायचं. तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, डॉट तिथल्या तिथंच डार्क करायचे फक्त. हं. आता ह्याचा लंबदुभाजक म्हणजे काय? ए वर आणि बी वर टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर खाली चाप मारायचे. काही जण वरच असे 2 वेगवेगळे अंतर घेऊन 2 चाप मारतात. चालतं. वर खालीच असंच केलं पाहिजे असं काही नाही. दोन्ही चाप खाली मारा, चालतं. पण आपल्याला जनरली काय शिकवलेलं असतं, वर आणि खाली एक-एक चाप मारायचा. म्हणजे बिंदू मिळतो 2 आणि 2 बिंदू मिळाले की ते जोडा. लंब दाखवा, दुभाजक दाखवा आणि एम नाव द्या. याला लाईन एल नाव द्या. एवढंच करायचं नसतं. खाली एक वाक्य लिहायचं असतं. लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. line L is the perpendicular bisector of seg AB. रेषा L ही रेषाखंड AB चा लंब दुभाजक आहे. चला दुसरी रचना. दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक काढणे. टू ड्रॉ the angle bisector of the given angle आता इथं 2 उदाहरणं घेणार आहे मी. एक घ्या 70 अंशाचा कोन
म्हणजे काय करायचं? एक किरण काढा, पीबी, कोनमापक लावून 70चा डॉट करा आणि तो जोडा. हे झालं 70°. हे पीबी. आता कंपास मध्ये माप घ्या. कर्कटकमध्ये. कर्कटकला पेन्सिल वगैरे लावलेली आहे. इथं टोक ठेवा. छोटस माप घ्यायचं, इथं आणि इथं छेदायचं. काही जण काय करतात, असं छेदतात. म्हणजेच काय, हे दोन बिंदू मिळण्याशी संबंध आहे ना आपल्याला. मग मी काय केलं तेच केलंय. आर्क पूर्ण ओढत बसायच्या ऐवजी असं करायचं. एकूण एकच. हम्म. आणि या या दोन बिंदूंवर टोक ठेवायचं कर्कटकचं आणि काहीतरी अंतर घेऊन इथं आणि इथं, इथं आणि इथं टोक ठेवायचं आणि हे दोन चाप मारायचे. आणि तो बिंदू आणि पी ला जोडून वाढवायचं. त्याला नाव द्या PQ. खाली लिहा, कोन APB बरोबर 70°. अँगल APB इक्वल टू 70°. रे PQ इज, किरण PQ हा कोन APB चा कोन दुभाजक आहे. 140° घ्या बरं. हा आहे MN. इथं कोण मापक लावा, इकडून मोजा, 140 ला डॉट करा, 140 चा डॉट. हा किरण काढला. हा आहे LMN अँगल. आता M वर टोक ठेवा मगाशी सारखं, काहीतरी अंतर घ्या आणि हे दोन चाप मारा. त्यांच्यावर पुन्हा टोक ठेवा आणि काहीतरी अंतर घेऊन हे दोन चाप मारा आणि हे जोडा. हा काय आहे, MT. खाली लिहा, आकृतीत कोन LMN बरोबर 140°. In the figure, angle LMN equal to 140°. किरण MT हा, रे MT is the angle bisector of angle LMN. किरण MT हा कोन LMN चा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. संपलं. जे केलंय ते सांगावं लागतं. कळलं का? पुढचा तिसरा आकडा, दिलेल्या रेषेवरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. दिलेल्या रेषेवरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. To draw a perpendicular line, to draw a line perpendicular to the given line, to draw a line perpendicular to the given line through the given point on it.
दिलेल्या रेषेवरील दिलेल्या बिंदूतून लंब रेषा काढणे. काय करा, एक रेषा काढा 3-4 ओळी सोडून. एक रेषा काढा एल, त्याच्यावर पी बिंदू घ्या, पी वर टोक ठेवा आणि काहीतरी माप घेऊन कंपास मध्ये हे 2 चाप मारा. आता या 2 चापमुळे जे 2 बिंदू मिळतील तो झाला एक रेषाखंड. ओके. त्याचा फक्त एकाच दिशेला वर किंवा खाली लंबदुभाजकाचा कृती करून एकच पॉइंट मिळवायचा. 2-2 कशाला? 2 मिळवले तर वेलकम. हे बघा, पी वर इकडं टोक ठेवलं, पीच्या कडेला 2 चाप मारलेत की नाही? इथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला, इथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला. आता एकच चाप का मारला? कारण का कुठलीही रेषा काढायला तुम्हाला कमीत कमी फक्त 2 बिंदू लागतात. मग तुमच्याकडे ऑलरेडी एक पी आहे ना, म्हणून पी आणि वरचा बिंदू ही जोडून रेषा काढली. झालं. तुम्ही 2 काढलेत, वेलकम. म्हणजे 3 बिंदू झाले. पी आहे आणि वरचा आणि खालचा. चालतं. पण मला मिनिमम 2 बिंदू बाद झाले. हा झाला लंब. रेषा एम. खाली लिहा. इन द फिगर, आकृतीत लाईन एम लंबरूप लाईन एल. रेषा एम लंबरूप रेषा एल. आता आपण काढलं ते काय केलं? दिलेल्या रेषेवरील दिलेल्याच बिंदूतून. आता आम्ही काय करणार आहे? दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून. हे बघा इथं बाहेर पी बिंदू. या पी बिंदूतून जाणारी लंबरेषा काढून दाखवा. घ्या रेषा एल, पी बिंदू डॉट बाहेर घ्या वर. 3-4 ओळी सोडून एक रेषा काढा आणि वर दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीला, छापेल ओळीला पी, पीचा डॉट घ्या साईडला पी लिहा. आता काय करायचं बघा. पी वर कर्कटचं टोक ठेवायचं आणि या रेषेच्या खालपर्यंत पेन्सिल फाकवायची. पेन्सिल हे मी मी तुम्हाला असं करून दाखवलं, याचा अर्थ ही रेषा काढायची नाहीये. हे नाही करायचं, मी करून दाखवा लागलोय. इथपर्यंत पेन्सिल आणा. ओके. आणि काय करायचं? आणि असा झोका घ्या. असा झोका घेतो की नाही आपण, त्या टाइप काय करायचं? 2च पॉइंट मिळवायचे. 1 आणि 1. बस झालं. ते असा कंस काढला तरी चालतो अखंड. परंतु आपल्याला ते नको एवढं काही. 2 पॉइंट. आता हे 2 पॉइंट म्हणजे रेषाखंडाचे अंत्यबिंदू झाले. त्या 2 बिंदूंवर टोक ठेवायचं आणि खाली चाप मारा निम्म्यापेक्षा जास्त घेऊन. पी बिंदू आणि हा बिंदू जोडा. हे लंब बाहेरील बिंदूतून लंब पडला. बंद कर व्हिडिओ ढेरे. मूर्ख आहेस का? पुन्हा तेच. ढेरे नावाचा मुलगा. व्हिडिओ बंद कर. शेजारी मग घरीच येतो बघ. हा. लाईन एल, बाहेर पी बिंदू आहे, त्याच्यातून आपण पी बिंदूतून लंब टाकला. लिहा आकृतीत. पी हा एल रेषेबाहेरील बिंदू आहे. याला एम नाव द्या रेषेला. इन द फिगर पॉइंट पी इज outside the line L. Point P is outside the line L. Full stop.
line M is through point P. रेषा M ही P बिंदूतून रेषा M ही P बिंदूतून काढलेली अशी रेषा आहे की line M is through point P such that M perpendicular line L. अशी की रेषा M लंबरूप रेषा L. आता इथून पुढची जी रचना मी सांगणार आहे ती आता आपल्या दृष्टीनं 10वीच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाची आहे. अतिशय महत्वाची रचना. काय म्हणतोय नीट लक्ष द्या. लिहा, नाव टाका. दिलेल्या कोनास एकरूप असलेला दुसरा कोन काढणे. टू ड्रॉ अन अँगल, दिलेल्या कोनास एकरूप असलेला दुसरा कोन काढणे. टू ड्रॉ अन अँगल congruent to given angle. Congruent to given angle. आता नीट ऐका व्यवस्थित. तुम्हाला दिलेला हा छापील प्रश्नपत्रिकेवरचा कोन आहे. आता आपल्याकडे कुठे प्रश्नपत्रिका, आता मी तुम्हाला शिकवा लागलो, तुमच्या घरी तुम्ही आता आहात, आता तुमच्याकडे बोर्डाचा क्वेश्चन पेपर कुठे आहे? नाहीये. मग आपण काय करायचं, वहीतच बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मधला एक कोन काढला आणि खाली लिहायचं क्यू पेपर. इथं नाव द्या त्याला, मोठा कोन काढा चांगला जरा, ABC. कोणता कोन आहे हा? प्रश्नपत्रिकेतला ABC कोन आहे. आता तुम्हाला याच कोना एवढा एकरूप कोन PQR काढायचा आहे. कळलं का? पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली बोर्डाच्या परीक्षेला बसताल तेव्हा तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये एकच कोन येणार आहे. कोणता? PQR. कळलं का मी काय बोलायला लागलोय? नीट ऐकून घ्या मग करा. आता मी PQR कोन काढायला सुरुवात करतो. पहिल्यांदा काय करायचं, P बिंदू घेऊन PR नावाचा एक रेषाखंड काढला. नाव दिलं त्याला PR. आता तुम्ही ऍक्च्युअली प्रश्नपत्रिकेच्या तिथं जाणार आहेत, पण आता सध्या तरी तुमच्या वहीतच आहे. परंतु तुम्ही प्रश्नपत्रिकेत जायचं आणि कर्कटक मध्ये माप घ्यायचं, बिंदू इथं टोक टोचवायचं आणि एक चाप मारायचा प्रश्नपत्रिकेत. करा. आणि तेच माप उचलून घ्यायचं, P वर टोक ठेवायचं आणि असं करायचं. म्हणजे चक्क तुम्ही दोन वेगळ्या कागदावर करताय असा अनुभव घ्या. मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजा लागलंय. तुम्ही प्रश्नपत्रिकेत चाप मारला, आता उत्तरपत्रिकेत आला तुम्ही. ही उत्तरपत्रिका आहे तुमची, उत्तरपत्रिका. आता इथं अंतर नाही मला लिहायला काही, पण तुम्ही खाली लिहा आन्सर बुक किंवा आन्सर पेपर, उत्तरपत्रिका. काय केलं मी, क्वेश्चन पेपर मधल्या B बिंदूवर टोक ठेवून चाप मारला आणि तेच अंतर घेऊन उत्तरपत्रिकेकडे आलो, P वर टोक ठेवला आणि चाप मारला. आता चला पुन्हा प्रश्नपत्रिकेत. हे जे अंतर आहे की नाही, हे अंतर आहे की नाही, हे अंतर बरोबर कंपास मध्ये घ्या. इथं टोक ठेवा आणि इथं चाप मारा. म्हणजे चाप म्हणजे अंतर घ्या. घेतलं तुम्ही अंतर, तेच उचला. आता इथं टोक ठेवा आणि हा चाप मारा. अजून एकदा सांगतो, प्रश्नपत्रिकेत यायचं, हे अंतर घ्यायचं, लाल ह्यानी खुणा केलं की नाही मी ABC मध्ये, ते अंतर घ्यायचं, ते चाप मारायचे नाहीयेत. मी मारून दाखवलंय तुम्हाला फक्त दिसावं म्हणून. चाप मारायचे नाहीयेत. तुम्ही ते अंतर कर्कटक मध्ये घ्यायचं, कर्कटक उचलायचं. आता तुम्ही आला कुठं, उत्तरपत्रिकेकडं. इथल्या चापच्या तिथं टोक ठेवायचं आणि हा चाप मारायचा. मला काय म्हणायचं ते समजलं तुम्हाला? ओके.
आता पी आणि तो बिंदू जोडून टाका. किंवा नाव द्या आपलं मगाशीच PQR ठरलं होतं. PQR नाव द्या. काय केलं मी? मी अजून एकदा रिपीट करतो. तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा मी अजून एकदा रिपीट करतो. हा माझा क्वेश्चन पेपर मधला कोण आहे? कोणता? ABC. मी काय केलं इथं? QR नावाचा किरण काढला. बर. ABCच्या तिथं गेलो प्रश्नपत्रिकेत. B वर टोक ठेवून असा चाप मारला. तेच अंतर घेऊन Q वर टोक ठेवून असा चाप मारला. आता ABC त्रिकोणामध्ये प्रश्नपत्रिकेच्या तिथं जाऊन हे अंतर निळ्या ह्याने दाखवा लागलो ते मी अंतर कर्कटक मध्ये घेतलं. Q वर टोक ठेव, Qच्या तिथल्या चाप मारला तिथं टोक ठेवलं आणि हा चाप मारला. आणि आता काय करायचं? फक्त जोडायचं. बरोबर ABC आणि PQR हे कॉन्ग्रुएंट अँगल असतातच. ABC आणि PQR हे एकरूप कोन असलेच पाहिजेत, असतातच. कळलं का? मग आता मी तुम्हाला असं का नाव द्यायला सांगितले? प्रश्नपत्रिका, ही उत्तर पत्रिका. तर आता आपण काय केलंय हे एकाच वहीत लिहिलंय. परंतु तुम्ही बोर्डामध्ये तुम्हाला हे छापून देणार आहेत ना. हा राडा सगळा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवर तुम्ही करायचा आहे. आणि उत्तर पत्रिकेमध्ये तुमचं फक्त हीच आकृती येणार. मात्र खाली लिहिणार आहेत. लिहा, मी सांगतो. लिहा. अँगल PQR एकरूप अँगल ABC. संपलं. झालं? पुढचं. दिलेल्या रेषेला त्या रेषेबाहेरील बिंदूतून जाणारी, त्या रेषेबाहेरील दिलेल्या बिंदूतून जाणारी समांतर रेषा काढणे. समांतर रेषा काढणे. तुम्हाला रेषा L दिली आम्ही. 5-6 ओळी सोडा. L रेषा काढा. मी सांगतो तसं करा. 2 मेथड आहेत याच्या. लक्ष द्या. L रेषा काढली. रेषेबाहेरील बिंदू तुम्हाला P दिलाय. P बिंदूतून जाणारी जर तुम्हाला समांतर रेषा L ला समांतर रेषा काढायची असेल तर त्याच्या 2 मेथड आहेत. साइडला लिहा. मेथड 1 रीत 1 किंवा पद्धत 1. आता कसं करतोय बघा मी करून दाखवतो, तुम्ही नंतर करा. मी P बिंदूतून काय केलं? पहिल्यांदा P वर टोक ठेवलं आणि इथपर्यंत पेन्सिल आणि हा झोका घेतला. कळलं तुम्हाला? मग हे 2 बिंदू मिळाले. लक्ष द्या. आता हे 2 बिंदू मिळाले की इथं आणि इथं टोक ठेवलं आणि खाली चाप मारला. तो चाप आणि P बिंदू जोडला. ओके? आता पुन्हा काय करायचं? P वर टोक ठेवायचं. काहीतरी अंतर घेऊन हे 2 चाप मारायचे. 2 बिंदू. त्या बिंदूंवर कर्कटकचं टोक ठेवायचं. इथं आणि इथं आणि निम्म्यापेक्षा जास्त घेऊन हे 2 चाप मारायचे. आणि तो चाप आणि हा बिंदू जोडून रेषा काढायची. ही झाली M. म्हणजे काय झालं थोडक्यात? दिलेल्या बिंदूतून काढलेल्या लंबाला लंब काढला. मूळ रेषेला लंब काढला आणि त्या लंबाला लंब. लंबाला लंब म्हणजे समांतर रेषा. कळलं का? मी करतो तसं करा पटकन. आता मी सगळं खोडतो पुन्हा करतो. लक्ष द्या. रेषा काढली L. त्याच्या बाहेरील P बिंदू आहे. P वरून लांब अंतर खाली पेन्सिल आणा आणि हा चाप मारा.
ओके, त्या 2 पॉइंटवर टोक ठेवा, त्या 2 बिंदूंवर टोक ठेवा, इथं आणि इथं. खाली चाप मारा आणि तो चाप अशा रेषा जोडा अशी. पुन्हा पुन्हा त्या रेषेवर पी बिंदूच्या तिथं टोक ठेवून हे 2 चाप मारा. ऍक्च्युली तिथं चाप मारलं म्हणजे बिंदू करा, डॉट. चाप मारा तुम्ही, फेंट मारा, मात्र सगळ्या गोष्टी फेंट, अनावश्यक सगळ्या गोष्टी फेंट. आणि त्या 2 बिंदूंमधलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इकडे चाप मारा. तो बिंदू आणि हा जोडा, एम रेषा. ही एक रीत आहे, म्हणजे ह्या लंबाला लंब काढला तुम्ही. कळलं का? खाली लिहा, लाईन एल पॅरलल लाईन एम. संपलं. आता याचीच दुसरी रीत नवीन पानावर या वाटल्यास. मेथड 2, तुम्हाला ही रेषा दिली आहे. इंटरेस्टिंग आहे. मगाशी आपण दिलेल्या कोनाच्या मापा इतका कोन काढणे केलं होतं की नाही, एकरूप कोन, तसं इथं करायचंय. लक्ष द्या, इथं पी बिंदू आहे तुमचा. या पी बिंदूतनं काय करायचं, पहिल्यांदा तिरपा रेषाखंड काढायचा. आता हा कोन आहे की नाही झालेला, तो तुमची प्रश्नपत्रिका आहे. आणि या कोना इतका इथं कोन तयार करायचा आहे, म्हणजे ती उत्तरपत्रिका आहे तुमची. लक्ष द्या, कसं करतो बघा मी. पहिल्यांदा काय करायचं, इथं टोक ठेवायचं आणि हा चाप मारायचा. फार अंतर मोठं घ्यायचं नाही, थोडं घ्यायचं आणि चाप मारायचं. ते अंतर न बिघडवता इथं ठेवायचं आणि हा चाप मारायचा. लक्षात ठेवायचं, कोण कुठं छेदलंय लक्षात ठेवायचं. आता तुमच्या या कोनाच्या तिथं, इथं आणि इथं छेदलंय की नाही, ते अंतर एक्झॅक्ट तेवढं अंतर घ्यायचं, निळ्या डॉट मधलं अंतर. ते घेतलं अंतर, इथं ठेवायचं. आता याचा हा चाप छेदलाय की नाही, इथं छेदलाय बाय चान्स, तर तिथं टोक ठेवा आणि इथं चाप मारा. तो पी आणि तो चाप मारलेला बिंदू जोडा. ही आहे एम रेषा आणि ही आहे एल रेषा. इंटरेस्टिंग आहे. अजून एकदा मी करून दाखवतो. ही रेषा एल, इथं आहे पी बिंदू, पी आणि ही जोडलं, एवढाच. या कोणाच्या तिथं हा चाप मारला, या कोणाच्या तिथं हा चाप मारला. काय अडचण आहे? आता दिसतंय तुम्हाला स्पष्ट. आता या 2 बिंदूतलं अंतर घेणार, इथं टोक ठेवणार आणि हा चाप मारणार. एम. परफेक्ट कळलं का? तर माझ्या मते इथपर्यंत आपले कन्स्ट्रक्शन आपण शिकत आलेलो आहोत. मी आता माझा व्हिडिओ मोड सुरू करतोय. लक्ष द्या. हां. तर आतापर्यंत आपण भूमितीय रचना याच्यामधला 5-6 रचना शिकलो आहोत. त्यातलं तुम्ही एकरूप कोन काढणे ते प्रॅक्टिस चांगली करा. कारण का आपल्याला या 10वीच्या गणितामध्ये 4-4, 5-5 मार्काच्या रचनेमध्ये सुद्धा ते करायचंय. म्हणून दिलेल्या कोना एवढाच कोन काढणे हे एक करा आणि दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून आता शिकवलेलं समांतर रेषा काढणे, त्या दोन्ही मेथड, पद्धत 1, पद्धत 2, हे दोन्हीही तयार करा. उद्या आपण खऱ्या अर्थाने भूमितीय रचना अतिशय महत्वाच्या शिकणार आहोत. ते विसरू नका. त्यातला कोणता सिलेबस वगळलाय त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही. आपण सगळी प्रॅक्टिस करूया, सगळं घेऊया, काही अडचण नाही. सो वी विल मेक टुमॉरो. उद्या आपण शनिवार आहे, 11:30ला येणार आहोत. सगळ्यांना निरोप द्या. अतिशय महत्वाचा पाठ चालू आहे. आज उद्या मी गृहपाठही टाकणार आहे, एखादा पेपरही टाकणार आहे मी दुसऱ्या धड्यावर. बाय बाय, सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.